माझी हालत खराब झाली आहे, म्हणजे कम्प्लिटली फाटलेली आहे असं बोलू शकतो. त्या टेम्पलच्या आतमध्ये पण लाईनच आहे अजून. मी आले आणि आतमध्ये लगेच तुम्हाला दर्शन भेटलं असं नाही होणार. पण याकला खूपच सजवून ठेवलेलं आहे हे बघा. तर इथे लुटायची कामं चाललेली आहेत. तर त्यांनी सांगितलं याकवर बसण्यासाठी, फक्त बसण्यासाठी 100 रुपये बसून फोटो काढायला. आणि जर तुम्हाला त्याची सवारी घ्यायची आहे, समजा याकवर बसून कुठे फिरायचं आहे म्हणजे, तर त्यासाठी तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही चाललेलो आहे नथुला पासला. सो नथुला पाससाठी ॲक्च्युली आम्ही आमच्या हॉस्टेलमध्येच बुकिंग केली होती. तर तिथे 1200 रुपये लागले होते पूर्ण ट्रिपसाठी. सो त्यामध्ये तुम्हाला परमिट आणि टॅक्सीचं भाडं द्यावं लागतं. सो त्यामध्ये ते 3 प्लेसेस काहीतरी दाखवतात, चंगू लेक, बाबाराम मंदिर आणि नथुला पास. तर या 3 प्लेसेस तुम्हाला एक्सप्लोअर करायला भेटतील तिथे. सो तिथून येण्यासाठी ॲक्च्युली तुम्हाला इथे वज्र टॅक्सी स्टँडला यावं लागतं. सो इथूनच सगळ्या म्हणजे गाड्या असतात त्या इथे येतात तुम्हाला पिक करायला. तर आमची गाडी अजून आलेली नाही. आम्हाला सांगितलं होतं की लवकर म्हणजे 7 वाजता द्या. आम्ही तरी 7:15 पर्यंत आलो होतो, पण अजून पण गाडी आली नाही. तो बघू आता कधीपर्यंत येते. आम्ही ड्रायव्हरला आत्ताच फोन केला, पण तो बोलला येतो लगेच, पण अजून काय आला नाही तो पण. तर तुम्हाला जर काही खायचं प्यायचं असेल तर त्यासाठी इथे कॅफे पण आहे पुढे तिकडे गेले की. आणि इथे वरती पण एक कॅफे. आणि मला माझ्या हॉस्टेलपासून इथे येण्यासाठी 200 रुपये घेतले त्याने. तर त्यात तुम्ही एकटे असा किंवा अजून म्हणजे पूर्ण तो बोलला टॅक्सीचे 200 रुपये भाडं होईल. सो ठीक आहे. आता काय आम्हाला तसं एमर्जन्सीच होती म्हणून आम्ही काय असं कोणा विचारत नाही बसलो. आम्ही जी पहिले टॅक्सी भेटली तिच्यात डायरेक्ट घुसून घेतला. ते काल ती रिसेप्शनिस्ट बोलली होती की बोलेरो गाडी असेल, पण बघूया आता. बोलेरो गाड्या तशा बऱ्याच आहे इथे, पण माझीवाली जी गाडी आहे ती अजून आली नाही आहे. मी ॲक्च्युली सगळ्यांचे नंबर प्लेट बघतोय, पण अजून तरी नाही आली गाडी. लेट्स सी. तर आता आम्ही मध्ये एक ब्रेक घेतला आहे, एका ठिकाणी थांबलो आहे. पंचनजंगा व्ह्यू पॉईंट असं म्हणता याला. तर इथून व्ह्यू खूपच सुंदर आहे. असं म्हणजे असं एक फील्स लाईक हेवन असं बोलू शकतो. तर असा काही हा व्ह्यू आहे इकडे. तर इथून आम्ही आलेलो आहे. आता इथून सरळ जायचं आहे. तर बरं मोस्ट ऑफ द लोकांनी इथे ब्रेक घेतलेलाच आहे.
व्ह्यू बघण्यासाठी. सो म्हणजे व्ह्यू बघू शकता, प्लस तुम्ही चहा पाणी करू शकता इथे, नाश्ता करू शकता. आणि इथे मफलर वगैरे ते सगळं पण भेटतं. सो ते पण जर घ्यायचं असेल तर घेऊ शकता तुम्ही लोक. आय थिंक मला पण घ्यावंच लागेल काहीतरी, कारण खूपच थंडी वाजते. थंडी वाजते आणि पुढे पण जाऊन खूप थंड होणार आहे बोलतात. सो बघू, काहीतरी घ्यावंच लागेल. सो ठीक आहे, इथून व्ह्यू तरी खूपच सुंदर आहे. अजून बघू आता, बाकी काहीतरी घ्यावं लागेल. वरती थंडी आहे बोलतात. सो ही आमची टॅक्सी आहे, महिंद्रा मॅक्स. तर काय एवढं काय म्हणजे कम्फर्टेबल नव्हती जर्नी, मागच्या सीटमध्ये बसायला लागला. तो पण ठीक आहे, आता काय ऑप्शन नव्हता म्हणून काय करणार. इथे असे शॉप्स आहेत, इथे एक आहे, इथे एक आहे. चहा पाणी भेटतो इथे. हा असा काही व्ह्यू आहे इथून. तर फायनली आम्ही पोहोचलेलो आहे नथुला पासला. आणि तुम्ही इकडचा व्ह्यू बघू शकता. ॲक्च्युली इथे ऑक्सिजनची कमी असल्यामुळे जास्ती काही व्लॉग बनवायला जमणार नाही, कारण ते बोलायला जमत नाही आहे. बट स्टील इकडे सगळीकडे क्लाउड्स आहेत आणि एक प्रकारे असं वाटतं की स्वर्गातच आलो आहे. तर इथून असं वरती जायचा रस्ता आहे हा. इथून वरती जाऊ शकता पूर्ण. आणि वरती आता जाऊन बघायला लागेल काय नेमकं. तर तिथे खाली होतो आम्ही, तर खालून थोडं वर चढलोय आणि फक्त तेवढं काही म्हणजे स्टेप्स चढलो, म्हणजे एक लेवल चढलो असं बोलू शकतो. आणि माझी हालत खराब झाली आहे, म्हणजे कम्प्लिटली फाटलेली आहे असं बोलू शकतो. म्हणजे 5-10 मिनटं मला लिटरली तिथे थोडा म्हणजे श्वास घ्यायसाठी लागलाय, म्हणजे थोडं मेंटेन व्हायसाठी लागलं. कारण पूर्ण असं वाटत होतं बॉडी अख्खी वीक झाली माझी अचानक. सो बघूया, अजून बरंच वर आहे तरी तुम्ही बघू शकता, लोक चाललेत सगळे. सो आता डायरेक्ट वर गेल्यावरच भेटूया, कारण मी आता काही मला बोलणार नाही. आता थोडं बरं वाटत होतं म्हणून मी बोललो पटकन एखादं थोडं ब्लॉग काढून घेऊया. सो इथे आल्यावर एक लक्षात ठेवा की तुम्ही जर तुम्हाला असं श्वास घेण्यासाठी त्रास होत असेल तर एखादा ऑक्सिजनचा सिलेंडर कॅरी करा, जो तुम्हाला तिथे रस्त्यात पण भेटून जाईल 500 ते 1000 रुपयामध्ये. आणि त्यानंतर कापूर पण ठेवा जवळ, जे ते पण तुम्हाला भेटून जातील. सो बस एवढं आहे. आणि बाकी तरी काय असं दुसरं आहे नाही सांगायसारखं, फक्त एवढंच की इथे येणार असाल तर एक काही गोष्टींचं लक्षात ठेवा, ते कापूरचं, ऑक्सिजनचं. आणि हां, मेन म्हणजे तुमचे कपडे जे आहेत ते खूपच म्हणजे विंटर क्लोथ्स लागतील एक प्रकारे असं समजून चला. तुम्ही एका बर्फाच्या ठिकाणी चालले असं समजून कपडे घ्या. कारण मला पण आत्ता मी ही टोपी घेतली आहे आणि हे जॅकेट घेतलं आहे. ते मी मगाशीच घेतलं होतं, थोडं थंडी वाजत होती म्हणून मी घेऊन ठेवलं. बोललं इथे आता कशी कंडिशन असेल माहीत नाही. तर ते असं आत्ता वाटतंय की मी बरं झालं मी घेतलं, कारण नसतं घेतलं तर मग तर लिटरली मी म्हणजे कॅबच्या बाहेर येऊन परत 5 मिनिटातच मला कॅबच्या आतमध्ये जावं लागलं असं. म्हणजे मी बाहेर काय फिरू पण नसतो शकत.
तर फायनली इथे टॉपला पोहोचलेलो आहे मी. आणि थंडी खूपच जास्त वाढली, माझे हात पूर्ण गारटलेत. मला म्हणजे सुन्नच झालं एक प्रकारे, मला फील पण नाही होते जास्ती करून. आणि वर आलं तेव्हा मला म्हणजे श्वास घ्यायला खूपच जास्त त्रास झाला होता, म्हणजे जमतच नव्हता लिटरली श्वास घ्यायला. ते ॲक्च्युली सडन आहे म्हणजे त्यामुळे पण ते थोडा प्रॉब्लेम होतो. असं नॉर्मली पण तुम्ही कुठे चढत असाल तर थोडाफार त्रास होतो श्वास घ्यायला. तर तसंच झालं, फक्त एवढंच की जे थंडी जास्त असल्यामुळे तो त्रास 10 ते 20 पटीने जास्ती वाढला असं बोलू शकता. सो ठीक आहे, आता थोडा वेळ झाला आहे मी वर येऊन. सो आता जरा बरं वाटतंय, म्हणजे आता दम नाही लागत आहे. कारण जेव्हा वर आलं तेव्हा म्हणजे मला एवढा दम लागत होता की म्हणजे असं उभं राहायला पण जमत नव्हतं, एवढी हालत खराब होती. आता बरं वाटतंय. सो इथे ही अशी काही गर्दी झालेली आहे. गर्दी बोलण्यापेक्षा जत्राच झाली, जत्राच भरली असं वाटतं. जिसका होगा वो निकलो। हाँ भाई चलते रहे, जो जो देख रहे हैं हमें भी मौका दे रहे, बहुत पीछे खड़े हैं. तर तिकडे हे जे तुम्हाला दिसत असेल तर तो चायनाचा बंकर आहे. आणि इथे ऑफिस ऑफ इंटरनॅशनल मेल एक्सचेंज हे चायनाच्या आतमध्येच येतं. ही चायनाची बॉर्डर आहे ॲक्च्युली. तर ही इथून ही जी लाईन दिसते ही चायनाची बॉर्डर आहे. एकदम सिंगल चाहून चायनाचा फ्लॅग पण तुम्हाला दिसत असेल इथून. तो हे चायनाचा गेट आहे इथे. तर आता आम्ही चाललेलो आहे खाली. आता बघू आता इथून दुसरीकडे कुठे जाता येईल. चायना बॉर्डर. तर फायनली पोहोचलेलो आहे सेकंड स्टॉपवर, जे आहे बाबा हरभजन सिंग टेम्पल. तर हे असं काही इथे टेम्पल आहे, हे समोर हे वाला. आणि इथून पुढे वर गेलं तर देशभक्ती स्थळ आहे तिकडे. तर तिथे वॉल ऑफ ब्लेसिंग्स आहे, तिथे पण जाऊन तुम्ही बघू शकता. आणि हा आपला इंडियाचा फ्लॅग. तर इथे आम्ही आलेलो आहे, इथे भंडारा पण लागलेला आहे. तर तरी काही खाणार नाही आहे ॲक्च्युली. ते इकडे पाणी पण एक पवित्र वॉटर असं काहीतरी आहे. त्यांनी सांगितलं की ते पाणी पिल्याने तुमचे शारीरिक आजार दूर होतील. सो आता ते किती खरं आहे म्हणजे असं इकडे मानतात तसं. सो ठीक आहे, ते तर मी हे करेलच, ते पाणी ड्रिंक करेल मी. आणि इकडे जे आहे हा भंडाऱ्याचा प्लेस आहे. सो असा काही हा प्लेस आहे. लोकांनी लाईन लावली आहे, इथे बसायची जागा आहे. तिकडे जेवण भेटत आहे, भंडारा भेटत आहे. पुढे त्याच्या पुढे गेलं तर तिथे थाळी म्हणजे एक प्लेट तुम्हाला घ्यावी लागेल. आणि तिथून प्लेट घेऊन मग इथे तुम्हाला जेवण भेटेल. आणि तिथून मग बाहेर तुम्ही बसू शकता इथे. तर इथे हे असं फूड बनत आहे. सो हे छोलेची भाजी आणि छोले बटाटे मिक्स आहे, पापड आहे. आणि तिकडे भात बनते आणि डाळ पण आहे.
बऱ्यापैकी व्हरायटी आहे इथे. ते व्हरायटी बोलण्यापेक्षा भंडारा आहे, सो भंडारामध्ये व्हरायटी काय बघायची एवढी गरज नसते. छोला और दाल तो सामने भी है. तर पहिले विचार केला होता भंडारा नाही खायचा, पण थोडा खाल्ला मी तरी, कारण बोललो भंडारा आहे तर खाल्लेलं चांगलं राहील. तर जास्ती काय खाल्लं नाही मी. त्यात पापड खाल्ले आणि छोलेची भाजी खाल्ली आणि डाळ खाल्ली. सो भंडारा जरी असला तरी त्याची जी चव जी होती, जी क्वालिटीची होती, एकदम एक नंबर होती असं बोलू शकतो. इथे पण आता ऑक्सिजनचं प्रमाण कमी व्हायला लागलंय आणि थंडी मेन म्हणजे खूप वाढली आहे. इवन दो माझ्याकडे जॅकेट आहे, एक बिनी पण आहे माझ्याकडे, तो तरी पण ते असं वाटतंय की खूप जास्ती थंड झालंय. आता तुम्ही बघू पण शकता इथे पूर्ण सगळीकडे म्हणजे काहीच दिसेना असं झालंय. तिकडे त्या फ्लॅगच्या थोडं पुढे गेलं तर तिकडे थोडं पुढे शंकराचं मंदिर आहे, पण ते पण आता दिसत नाही. म्हणजे मगाशी आम्ही आलो तेव्हा दिसत होतं, पण आता एकदम म्हणजे इकडे जवळपास फक्त हे इकडचं एक टेम्पल सोडलं वरती, तो काही गाड्या सोडल्या तर काहीच नाही दिसत आहे. सो ठीक आहे. माझा मित्र ॲक्च्युली ते भंडारा खातोय, सो ते झाल्याशिवाय आम्ही आता काही कुठे जाणार नाही. ते झालं की मग आम्ही बाबा हरभजन सिंग यांच्या मंदिरात जाऊ. तर ठीक आहे, भेटूया. तर फायनली आम्ही टेम्पलच्या आतमध्ये आलेलो आहे. खूप मोठी लाईन होती, आता तुम्ही बघू शकता. ही अशी मोठी लाईन आहे, खूप मोठी आहे ही. तरी जवळपास 20 ते 25 मिनिटं लागतात लाईनीने यायला. आणि हे असं काही टेम्पल आहे आतमध्ये. आम्ही इथे टेम्पलच्या आतमध्ये पण लाईनच आहे अजून, असं नाही की एकदमच झालंय. मी आले आणि आतमध्ये लगेच तुम्हाला दर्शन भेटलं असं नाही होणार. आतमध्ये पण थोडी लाईन आहे. तर ठीक आहे, तिला पण 5 मिनिटं जातील आय गेस. वातावरण खूपच खराब झालेलं आहे, पाऊस पण थोडा थोडा पडायला लागलाय. पण बरं आहे मी हे जॅकेट घेतलंय, याच्यात म्हणजे पावसाने पण प्रोटेक्शन भेटतंय. तर हे असं काही मंदिर आहे इथे, ते मेन टेम्पल आहे. तर ही श्री श्री बाबा हरभजन सिंग यांचा लिव्हिंग रूम आहे. आतमध्ये तुम्ही बघू शकता त्यांचा कोट आहे, युनिफॉर्म आहे, त्यांचा फोटो आहे, त्यांचा बेड आहे. सो हे ऑफिस आहे इकडचं. हे पण त्यांचंच बाबा हरभजन सिंग साहेब यांचंच ऑफिस आहे इथे. तर त्यामुळे कोणालाच एंट्री नाही आहे, फक्त तुम्ही बघू शकता. तर हे मेन टेम्पल आहे. तर तिथून इथे तुम्हाला प्रसाद पण भेटतो. सब कुछ ओरिजिनल है यहाँ पे, सब कुछ ओरिजिनल. तर फायनली टेम्पलचे दर्शन झालेले आहे आणि माझ्यात आता तरी कॅपॅसिटी नाही आहे कुठे फिरायची. इथे तसं फिरायचे प्लेसेस 1-2 आहेत, पण मेन जे होतं टेम्पल होतं. सो मी मंदिरात जाऊन आलेलो आहे
तर आता मी जाऊन बसतोय टॅक्सीमध्ये, कारण माझी हवा टाईट झाली आहे आता पूर्ण. माझे हात पूर्ण बधीर झालेत, म्हणजे सुन्न झालेत, काही मला फीलच होत नाही हातांना. इवन तो ते मी जॅकेटमध्ये टाकलेत माझ्या, तरी पण ते झालंय, हवा टाईटच झाली माझी. आणि इथे वातावरण खूपच खराब झालं आहे, तर तुम्ही बघू शकता पाऊस पण येतोय थोडा थोडा. तो पाऊस तरी दिसणार नाही कॅमेऱ्यामध्ये, पण ठीक आहे. ही आमची टॅक्सी आहे, मॅक्स म्हणून आहे, शेअर्ड कॅब. इकडे गिफ्ट शॉप आहे, ते दाखवायचं राहून गेलं होतं. तिथे जर तुम्हाला येऊन काहीतरी म्हणजे काही सुविनियर्स किंवा काही गिफ्ट घ्यायचे असतील तर ते तुम्ही घेऊ शकता. और आणि इथे एक टॉयलेट आहे, म्हणजे आपलं दोघांसाठी आहे, लेडीज आणि जेंट्ससाठी. 10 रुपये त्याची फी आहे. सो ठीक आहे, आता मी आतमध्ये बसतोय कारण मला खूपच थंडी वाजते. सो भेटूया आता नेक्स्ट प्लेसवर. तर फायनली चांगू लेकला आलेलो आहे. सो आमचं असं काही कन्फर्म नव्हतं की आज येणार आहे की नाही इथे, कारण वरतून जेव्हा निघालो तेव्हा वातावरण खूपच खराब होतं आणि काहीच सांगता येत नव्हतं की ते जो ड्रायव्हर होता तो बोलत होता लँडस्लाईड होऊ शकतं किंवा पाऊस ऑलरेडी पाऊस ऑलरेडी पडतच होता. सो आम्ही पण असं काही एक्सपेक्टेशन ठेवलं नाही की यार चल आता हे पण बघायचंच आहे काही करून. सो बोलो ठीक आहे, बघायला भेटलं तर भेटलं, नाही तर मग जाऊया परत. पण आमचं लक चांगलं होतं की आता इथे आता इथे वेदर क्लिअर झालेलं आहे आणि हे असं काही इथे लेकचा व्ह्यू आहे हा. पण इकडे खूपच क्राऊड आहे, म्हणजे ओव्हर क्राऊडेड असं बोलू शकता. हे असं इकडचा बाजूचा व्ह्यू आहे लेकच्या अपोजिटचा. माझी पण तब्येत काय एवढी चांगली नाही सध्या, पण ठीक आहे. ते वेदरमुळे वेदर चेंज झाल्यामुळे झाले, थोडी सर्दी झाली आणि घसा थोडा बसलाय. तर हा असा काही व्ह्यू आहे माझ्या मागचा. तर अजून एक इथे तुम्ही बघू शकता, इथे बरेच सारे याक्स आहेत, तर त्यांची तुम्ही सवारी घेऊ शकता. किती रुपये मला पण माहीत नाही, ते एकदा विचारून बघावं लागेल. पण याकला खूपच सजवून ठेवलेलं आहे, हे बघा. हे भाई कितने का है रे ये? पेट के फुटाने पेट के बैठने के लिए 100, और अगर सवारी चाहिए होगी तो 6.5 बैठने का नहीं सवारी का. एक सवारी का 650. हाँ बैठने का 100 रुपये. कितना? तर इथे लुटायची कामं चाललेली आहेत. आता मी त्यांना विचारलं किती काय त्याची प्राइसिंग आहे, म्हणजे प्राइसिंग बोलण्यापेक्षा किती खर्च येतो ह्याच्यात त्या याकवर बसायचा. तर त्यांनी सांगितलं याकवर बसण्यासाठी, फक्त बसण्यासाठी 100 रुपये, बसून फोटो काढायला. आणि जर तुम्हाला त्याची सवारी घ्यायची आहे, समजा याकवर बसून कुठे फिरायचं आहे म्हणजे, तर त्यासाठी 650 रुपये लागणार. तर खरंच लुटायची कामं चालली आहे. आणि फक्त काही सेकंदात इथे व्ह्यू चेंज झाला आहे बघा. या कारणामुळेच आमचा ड्रायव्हर बोलत होता की इथे नको थांबायला, कारण इथे वातावरण जे आहे ते अचानक चेंज होतं. आता तुम्ही बघू शकता पूर्ण क्लाउड झाले. आता तिथे आपल्याला तिकडे लेक दिसत होती, पण आता काहीच नाही दिसत आहे. सो ठीक आहे, आता आम्ही निघतोय. बाकी तरी काय नाही, इकडे ते कॅफेज आहेत. आम्ही काय ते थांबत नाही आहे इथे, कारण आम्हाला फक्त काही फोटो काढायसाठी जायचं होतं. खूप जास्त ओव्हर क्राऊडेड प्लेस आहे, जत्रेसारखंच वाटतं इथे पण. तर ठीक आहे, तर आम्ही आता निघतोय. हे आमचं शेवटचं स्टॉप होतं आणि आता डायरेक्ट हॉस्टेलवरच भेटूया. तर
फायनली आम्हाला फ्रंट सीट भेटली आहे, मी आणि माझ्या मित्राला. तर बोललो काही इथून सीन्स रेकॉर्ड करतो, कारण बराच वेळ मागे बसून होतं. तर तिथे ॲक्च्युली स्मेल पण खूप खराब येत होती. ते गॅसची स्मेल येत होती आणि मला ते खूप अनकम्फर्टेबल फील होत होतं. ॲक्च्युली ते मळमळतच होतं खरं तर. सो असा काही व्ह्यू आहे आणि इथून फ्रंट व्ह्यू